या बघा दादाच्या इथं लागलंय बोटाच्या, हे बघा रक्त निघाले. तर मित्रांनो मी चालू आता गज आणायला, कारण आहे ना गजाची काहीतरी आवश्यकता भासू राहिली आपल्याला. आणि बघा आपलं हे घर आहे बघा मित्रांनो, बघू शकता. कुठं लागले दाखव. हे बघा असे काम राहतात मित्रांनो. हे आपल्या मामी. अरे बाबा मी काम करत नाही का मित्रांनो, अहो एवढं सगळं मिस केलेलं आहे बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आज मी कामावरून जस्ट सुट्टी झाली आणि आपलं एक काम पूर्ण करायचं आहे, ते म्हणजे लाकडं रचायचं. आणि तुम्ही बघू शकता इथं आपण 7-8 दिवसापूर्वी लाकडं टाकले होते, ते आता व्यवस्थित रचायचे. बघू शकता तिला दादांनी लाकडं रचण्यासाठी व्यवस्थित जुगाड लावलेले. बघू शकता गंडी वगैरे. तर जस्ट आता ते लाकडं आपल्याला व्यवस्थित रचायचे. तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा, खूप आता इंटरेस्टिंग होणार आहे. कसं काय लागले हे बघा दादांच्या इथं लागलंय बोटाच्या, रक्त निघाले. हळूहळू काम करीत जा ना जरा. काटेचे एवढंच ना काय सांगा, आता बाबळीचे सगळे लाकडे आहेत, त्यामुळं दादांच्या हाताला काटा लागला तुमचा, रक्त निघाले नाही का. मी जरा जपूनच काम करतो. मोठा वड हे का त्या नाही या ये माग या एक मोठा वड बरं वड 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 कोणतं गुतलं काय हे लाकडं अवघड आहे मित्रांनो. हे बघू शकता ही पोरांची शाळा पण सुटली आता एवढ्यात. 4:45चा टाइम असतो त्यांचा. मग काय बोलतो तुला घेतलं ना का. या बघा मित्रांनो, तो म्हणतो मी मला पण घे व्हिडिओ मध्ये नाही का. बघा हा ना, बरं बरं मित्रांनो, ते ओळखतात आपल्याला चांगले, बोलतात आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घ्या. बघा चाललेत बोल. तर मित्रांनो मी चालू आता गज आणायला, कारण आहे ना गजाची काहीतरी आवश्यकता भासू राहिली आपल्याला. तर चालू आता घरी ठेवलेलं आहे. चला पटकन. इकडनं रस्ता आहे, पुढच्या साईडला आपलं घर आहे मित्रांनो. मित्रांनो बघा गज घेतला अशा वय सुटली का शाळा. चला गज घेऊन आता चाललोय आपण. जस्ट पाठीमागे चाललोय आपण. आपलं घर होतं पुढच्या साईडला आणि हा गज होता पुढच्या साईडला दरवाजाजवळ. आता तोच घेऊन चालू मी दादांकडे. बघू शकता हे बघा हाच का दरा. तू चायनाला पण लागेल का. तर मित्रांनो हे बघा असं दादाने जुगाड लावलेलं आहे लाकडं ठेवण्यासाठी, म्हणजे वरच्या वर राहतील लाकडं. बरोबर ना दादा. ते बघा सगळे छोटे लाकडे इकडे टाकलेत, गंड्या वगैरे खाली ठेवले तिथं. आणि अजून बाकीचे पण फोडायचे नाही ना सध्या. आता नाही फोडायचे, तसे ठेवायचे, जशी गरज भासली तसं फोडायची लाकडं, सध्या तरी नाही. तर मित्रांनो सारखा चक्र मारून राहिलो. मला छोटा गज छोटा गज नेला, आता मोठा हा जंगल घेऊन चाललंय. कशासाठी लागतो काय माहिती, दादांचं पण काय चाललंय काय माहिती नाही का. दर मित्रांनो मी घेतले जरा बसून आता, कारण आहे ना दादांची ती सेटिंगच झाली नाही अजून लावून. हे बघा तिकडे त्यांचं चालू काम. हे बघा आपलं काम आहे व्हिडिओ काढायचं आणि तुमचं काम आहे लाकडं रचायचं. काय म्हणतात मित्रांनो, हे बघा हे सगळे फोडलेले लाकडे तिथं. आणि बघा आपलं हे घर आहे बघा मित्रांनो, बघू शकता. जस्ट मागं आपण हे लाकडं टाकलेले इथं. काय म्हणती भक्कम लाकडं टाकायचे कुठं कुठं. कोणते भक्कम लाकडे दाखव मला. हा भक्कम लाकडं आहे का ते.
भक्कम आहे. बघा ही काय बोलते हे बघ कम लाकडं टाका दादा तिकडं. मित्रांनो हा दगड आता उचलून राहिलो आपण. दगडाची गरज आहे आपल्याला. हा एवढं चालेल का? बरं बरं चालेल. मित्रांनो मला काय लाकडं रस्ता येते नाही. आपण फक्त देण्याचं काम करतो मित्रांनो. बघू शकता लहान मोठे सगळे. आता मित्रांनो पावसाचा जो सुरुवात आहे त्याच्यामुळे ही सगळी तयारी चालू आहे लाकडं रचायची. कारण एकदा पाऊस सुरू झाला ना तर मित्रांनो सगळे लाकडं भिजून जातील नाही का. हे पूर्ण याचीच आहे ना बाबळीचीच आहेत ना. हा का मिक्स लाकडे पूर्ण बाबळीचेच लाकडे. दे पटापट देण्याचं काम कर जरा. एवढे रचून झालेत मित्रांनो लाकडं बघू शकता तुम्ही. आता तरी अजून तिकडे एवढे बाकी आहेत. 2 ट्रॉलीचे लाकडं आहेत मित्रांनो. हे 2 आहे का एकच ट्रॉली ना. सॉरी एकच ट्रॉलीचे लाकडं आहेत मित्रांनो. एवढे पावसाळा आरामात जातील आता ते. फक्त पाणी तापवण्याचं काम करतो आम्ही या लाकडांना. बाकी दुसरं नाही काय. स्वयंपाक वगैरे सगळं गॅस वाचतो आपला. काय सांगते ऑडियन्सला माझ्या? मी असं बोलते का काय सर्व इंस्टा फॅमिलीला गेल्याचे हे काहीच काम नाही करते. फक्त 2-4 लाकडं हातात देते आणि मला बोलतात का काहीच काम. बघा बघा चोराच्या उलट्या बोंबा. अरे बाबा मी काम करत नाही का मित्रांनो. अहो एवढं सगळं मिस केलेलं आहे बघा. मलाच काम करायला लावतात बोलतात काहीच काम नाही करत. नाही मित्रांनो तसं नाही. मित्रांनो साफ चुकीचं आहे. कारण हे सगळे लाकडं मिस दिलेले आहेत. नाही समजलं का. सगळं ती व्हिडिओ काढत खोटं होती आणि आता जस्ट तिला थोडं कामाला लावले आपण. आवर लवकर पटापट. मला वाटत होतं म्हटलं फक्त बाबळीचेच लाकडं आहे पण बाबळीचे लाकडं नाही. त्याच्यात बोराटीचे लाकडं मिक्स आहेत. हे बघा हे काटे दिसतात का छोटे. तर मित्रांनो हे बघा इकडचे लाकडं इकडं पूर्ण रचून टाकले. ते बघा इथं असं आणि प्लस आता इकडचे बाकी आहेत. आता हे रचायचं काम चालू आहे इकडं. ते हिर कुठेच घ्या पूर्ण इकडं माझ्या का काम तर पाहून घ्या आमचं. हां काम चोर. तर सर सगळं रचायचेत ना. आले इकडं माझ्या का बरं दादा. चला मित्रांनो असं काम आहे आपलं. काय करायचं आता. तर मित्रांनो पूर्ण हे आता हिरकोड्यांनी दाबून घ्यायचे. त्या साईडच्या गाड्या छोट्याल्या होत्या ना तर त्यावर पण आता हिरकोडे बसवायला लागतील. हे लाकडांमध्ये काय काय टाईप असतात. हिरकोडे वेगळे गंड्या वेगळ्या आणि प्लस छोट्या काड्या वेगळ्या. अवघड आहे. कुठं लागले दाखव. हे बघा असे कामं राहतात भाऊ. कामं येते नाही ना तर करू नये माणसांना. बघितलं ना असे कामं राहतात. आता खाली लागायच्या पायाला काय गरज आहे. काय गरज आहे खाली पायाला लागायचा. माणूस हाताने काम करते का पायानं काम करते. अशा गमतीत बाबा काय सांगा ते येते बरं आहे. काय मरम पट्टी करते का नको. तर दादा धर जपून काम कर जरा. मित्रांनो हे आपल्या मामी अक्षरशः मस्तपणे पाणी घेऊन आलेले आहेत आम्हाला. मामी धन्यवाद बरं का. खरंच आमचं कष्ट तुम्हाला दाखवलं नाही आणि तुम्ही डायरेक्ट आमच्यासाठी पाणी घेऊन आला. इकडे बघा ना थोडं आमच्या व्हिडिओमध्ये बघा. बघू शकता इथं असं आहे बाबा. एवढे लाकडे रचलेत अजून बाकी मित्रांनो. एवढे इकडचे तेवढे रचून झाले तर मग आपलं काम स्टॉप. तर हे बघा एवढे लाकडं बाकी आहेत अजून रचायचे. इकडे एवढे रचलेत मित्रांनो. आता आपण काय सुट्टी घेतोय. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय आदिवासी जय शिवराय.